नमस्कार. महाराष्ट्र शासनाची नुकतीच पोलीस भरती संदर्भात जाहिरात निघालेली आहे आणि मेगा पोलीस भरती लवकरच सुरू होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे 31,262 पदे रिकामी आहेत आणि त्यापैकी जवळजवळ 15,631 पदे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये भरायची आहेत. काही महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील ही पदं या ठिकाणी मी लिहिलेली आहेत. त्याचं एकदा वाचन करूया आणि याबद्दल आपण अधिक माहिती घेऊया. मुंबई शहरामध्ये 2,469 पदे रिक्त आहेत. पुणे शहर 885, मुंबई रेल्वे 743, मीरा भाईंदर 843, ठाणे शहर 867, नागपूर शहर 398 आणि पोलीस शिपाईमध्ये 215, पिंपरी चिंचवडमध्ये 356, अमरावती ग्रामीणमध्ये 214, गडचिरोलीमध्ये 383, चंद्रपूर 215 आणि पोलीस शिपाई 251, नांदेड 199, कोल्हापूर 88, जळगाव 171. यापेक्षा आणखीन काही जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीची पदे आहेत. अशी एकूण 15,631 पदे भरायची आहेत. आणि पोलीस भरतीची पदे भरताना 2 प्रकारच्या परीक्षा होतात. एक म्हणजे लेखी परीक्षा आणि दुसरी म्हणजे फिजिकल टेस्ट. बऱ्याच तरुण मुलामुलींचा हा प्रश्न आहे की मी फिजिकल टेस्टमध्ये चांगले गुण मिळवू शकतो, 90% अधिक गुण मिळवू शकतो, पण मला लेखी परीक्षांमध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात आणि हे प्रॉब्लेम्स बऱ्याच वेळा माझे सॉल्व्ह होत नाहीत. त्यामुळे लेखी परीक्षेमध्ये मला उत्तम प्रकारे गुण मिळत नाहीत आणि हे जर मला योग्य मार्गदर्शन मिळालं तर मी निश्चितच माझं स्वप्न पूर्ण करेन. अशा पद्धतीचे अनेक विद्यार्थी भेटतात. माझी ओळख पहिल्यांदा मी करून देतो की मी संभाजी पाटील. भारत सरकारचा मला राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे आणि स्पर्धा परीक्षांमध्ये मी खूप मोठं काम केलेलं आहे. अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. अनेक स्पर्धा परीक्षांचं पेपर सेटिंगसुद्धा मी केलेलं आहे. आज मी तुम्हाला अगदी मोफतमध्ये माझ्या आस्था चॅनेलद्वारे मार्गदर्शन करण्यासाठी इथे उभा आहे. पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षेला अतिशय उत्तम प्रकारे तुम्हाला गुण हवे असतील तर आमच्या आस्था चॅनेलवर तुम्ही नक्कीच दररोज भेट द्या. चॅनेलला पहिल्यांदा तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनेल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रत्येक व्हिडिओ आम्ही वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवू असे नाही, पण तुम्ही जर चॅनेल सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळी नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुम्हाला घर बसल्या लेखी परीक्षेची उत्तम प्रकारे अभ्यास करता येईल याची मी पूर्ण गॅरंटी देतो. आज मी तुम्हाला फक्त पोलीस भरतीविषयी माहिती सांगत आहे. उद्यापासून किंवा पुढच्या एपिसोडपासून मी तुम्हाला महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लेखी परीक्षा घेतली. प्रत्येक जिल्ह्याचा पेपर वेगळा असतो हे तुम्हाला माहिती आहे आणि या पेपरचे या ठिकाणी सोडवून देण्याचं काम मी करणार आहे. आणि हे या पेपरमधील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे केवळ उत्तर काढून देणार नाही तर तो प्रश्न चांगल्या प्रकारे समजावून देणार. त्या प्रश्नाशी सुसंगत आणखी कसे प्रश्न येतील किंवा त्या प्रश्नाची व्याप्ती त्या घटकामध्ये कितीपर्यंत आहे याचंही डिटेलमध्ये मार्गदर्शन होईल. आणि तुमच्यासमोर वेगवेगळे प्रश्न आल्यामुळे आणि ते पटकन आणि झटपट कशा पद्धतीनं सोडवायचं हे तुम्हाला समजेल चांगल्या प्रकारे. कारण 1.5 तासांमध्ये म्हणजे 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. यामध्ये गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, जनरल नॉलेज आहे, मराठी व्याकरण आहे, अन्य काही घटक आहेत. हे आपण सगळ्यांवर अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन करणार आहोत. मी माझं स्वतःचं इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक आहे, मराठी व्याकरणाचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. याशिवाय स्कॉलरशिपचे, शिष्यवृत्तीचे अनेक पुस्तकं माझी प्रसिद्ध झालेली आहेत, अनेक प्रश्नसंच प्रसिद्ध झालेले आहेत. आता ह्या
पुस्तकांच्या माध्यमातून किंवा प्रश्नसंचांच्या माध्यमातून न येता आज मी तुमच्यासमोर डायरेक्ट गेल्या काही वर्षातील म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा मी 2023 साली जी परीक्षा झाली त्या परीक्षेतील सर्व जिल्ह्यातील पेपर आहेत ते पेपर या ठिकाणी मी सोडवून देणार आहे. अर्थात एपिसोड खूप लहान असतील की तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही एपिसोड ते सगळे पाहू शकाल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे ते समजून घ्याल अशी माझी खात्री आहे. आणखी एक तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की एखादा एपिसोड बघितल्यानंतर तुम्हाला ते समजतं चांगल्या प्रकारे, पण ते कायमचं आठवणीत राहण्यासाठी पुन्हा पुन्हा एपिसोड पाहायची सुद्धा तुम्हाला गरज नाही. तुम्ही तो प्रश्न लिहून घेतला आणि मी दिलेलं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं जे स्पष्टीकरण आहे ते तुम्ही व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहून घेतलं तर 2023 साली किंवा त्याच्यापूर्वीचे जे प्रश्नसंच यापूर्वी जे प्रश्न आलेले आहेत वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या घटकांवर ते तुमच्याकडे संग्रहीमध्ये एका नोटबुकमध्ये राहील आणि तेवढ्याचा अभ्यास पुन्हा पुन्हा तुम्हाला करायला खूप सोपं जाणार आहे. तर नक्कीच उद्यापासून आपण पोलीस भरतीसंबंधी योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्याचं काम करणार आहोत. नक्कीच तुम्ही आमच्या चॅनेलला भेट द्या आणि तुमचा मार्ग सोपा करा. धन्यवाद.